धुळे जिल्ह्यामध्ये आखाजी अर्थात अक्षय तृतीया ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि विशेषतः आपल्या पूर्वजांना श्राद्ध म्हणून या ठिकाणी आंब्याचा रस आणि पुरणपोळी दिली जाते। त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झालेली आहे। आपण बघू शकतो की आपण आंब्यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहोत आणि आंब्यांच्या गोडाऊनमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने हे आंबे या ठिकाणी आलेले आहेत। विशेषतः आपण जर बघितलं तर बदाम असेल, केशर असेल, लालबाग असेल अशा पद्धतीचे आंबे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यंदा या आंब्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। कारण जो काही अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरुवातीचा जो बहार होता तो पडल्यामुळे आंबा तयार होऊ शकला नाही आणि त्यामुळे आता आंबे हे कमी आलेले आहेत। या ठिकाणी साधारण 300 टन आंबे हे धुळे शहरासाठी लागतात आणि धुळे शहराच्या बाजारपेठेमध्ये या माध्यमातून विकले जातात। मात्र यंदा झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला आणि त्यामुळे आंब्याची आवक ही अवघी 150 क्विंटल झालेली आहे। त्यामुळे आंब्याचे दर या ठिकाणी वाढलेले आहेत। मात्र आखाजीच्या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत देखील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंब्यांची खरेदी करतात आणि आपल्या पूर्वजांना आंब्याचा रस आणि पुरणपोळीचं नैवेद्य दिले जातो। त्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी असते। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे।